आज मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या आदिवासी पेठ तालुक्यातील बांधवांसाठी सांगणार आहे. नाशिक पेठ धरमपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 यावरील सावळघाट आणि कोटमीचा घाट हे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, प्रवासी अशा अनेक व्यक्तींवर याचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार आदिवासी भावांनो, मी हुशार धूम आदिवासी नंबर 1च्या या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. नेमकं काय प्रकरण आहे? नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यापासून अवजड वाहनांमुळे सावळघाटाच्या दोन्ही बाजूच्या वळणावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सततच्या अपघातामुळे वारंवार नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती वृत्तपत्रांना देण्यात आली. ही कधीपासून आणि किती दिवस असणार? 15 डिसेंबर. सावळ आणि कोटमी घाट हे दोन्ही घाट पुढील 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहेत, असे वृत्तपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या काळामध्ये अनावश्यक सेवा आणि रस्ता दुरुस्ती करणाऱ्या वाहनांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. बंदीमागचं प्रमुख कारण म्हणजे सावळघाट आणि कोटमीचा घाट या दोन्ही घाटांवर रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आणि अवजड वाहनांची वाढलेली संख्या पाहून या रस्त्यावरती दररोज मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण आणि डोंगर कड्यांना संरक्षण भिंत तसेच रस्त्याचे दुरुस्तीकरण यासाठी तातडीने 3 महिन्याचा ब्लॉक करण्यात आला आहे. स्थानिक लोकांवर होणारा परिणाम. या बंदीमुळे रोजमजुरी करणाऱ्या मजुरांना, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी तसेच पर्यटकांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. तुम्ही कधी मित्रांनो सावळघाटाच्या या मार्गाने प्रवास केला आहे का? हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास या मार्गाने प्रवास करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. जय जोहार, जय आदिवासी.